सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बजवा बजवा तो हा विठ्ठल बजवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम संगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावी से दुरी बरोबरी दुरावसे दुरी करिता भरोवरी दुरावी सी दुरी बरोबरी दुरावसे भवाची पुरी वावसे बाबाची पुरी वाहवास बाबाची पुरी वाहवास काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण एकच भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाचे म्हणे आण विठोबाचे तुका म्हणे आण विठोबाचे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाये विठ्ठल 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुराविसी दुरी भवाची ये पुरी वहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्या वेळेला अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का रे, कुणी ज्ञाना जन्माला येतो का. भक्ती म्हातारी झाली होती. वेग वैराग्य अवतार घेणं सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंत्यानं ठरवलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. आणि मग विश्वाच्या मालकानं जगाच्या मालकानं ठरवलं की आता कुठं यायचं. आणि मग महाराज साक्षात जगद्गुरु तुकोबारायांनी अवतार घेतला. कुठं घेतला तर देहू या नगरामध्ये घेतला. अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांचा
3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आलेल्या जीवाला हिताचा उपदेश करतात. विठाल हे बघा, कीर्तना बसल्यानंतर माणसानं टाळी वाजवली पाहिजे. कारण असं म्हणतात, भोजन की शोभा थाली से, बगीचे की शोभा माली से और कीर्तन की शोभा ताली से. म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजे. दुसरं कारण असं आहे, शास्त्र आपल्याला असं सांगतं की मनसा चिंतितम एकम दैवम अण्णेन चिंतयेत राजकन्या प्रसंगो व्याग्रो जितिर्वक्षका. आपण जर कीर्तनात, भजनात, कथेत आणि दिंडीत जर हातानं टाळी वाजवली तर आपल्या हातावरच्या रेषा बदलल्या जातात. म्हणून माणसानं काय वाजवली पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. परमपूज्य वैकुंठवासी डोंगरेजी महाराज सांगायचे, ते म्हणायचे, जी माणसं हात असून टाळी वाजवत नाही, जी माणसं हात असून टाळी वाजवत नाही आणि जी माणसं तोंड असून देवाचं भजन करत नाही, त्या माणसाच्या हातचं अन्न खाल्लं म्हणजे प्रेताच्या हातचं अन्न खाल्ल्याचं काय लागतं? पाप लागतं. महाराजांचं प्रमाणे कर टाळी बोला मुखी नाम. आता काही लोक म्हणत असतील, महाराज आम्हाला देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, मग आम्ही का टाळी वाजवावी? तर त्या लोकांनी सुद्धा लक्ष देऊ नये का? आपल्या तळहातावरती लक्षावधी व्हाईट ब्लड काउंट आहेत. इंग्रजीमध्ये त्याला आपण WBC असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण सैनिकी पेशी किंवा पांढऱ्या पेशी म्हणतो. त्या सैनिकी पेशी एकाच गतीने धावतात, रक्तप्रवाह जोरात होतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो आणि आपली बुद्धी काय होते? सतेज होते. म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला भगवंताचं भजन आपल्या कानावरती पडेल त्यावेळेला हातानं टाळी आणि मुखानं नाम विठाल. आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर माणसानं प्रसन्न बसलं पाहिजे. कहते हे ना, जिस चेहरे का श्रृंगार उदासी कर लेते है उस चेहरे पर बैठने के लिए मक्खी भी इनकार कर देती है. ती माशी सुद्धा म्हणत असेल, याच्या चेहऱ्यावर बसल्यापेक्षा विस्त्यावर बसलेलं पुरलं. म्हणून कीर्तनामध्ये बसल्यानंतर प्रसन्न बसा. असं म्हणतात, जो फूल खिले होते हैं वो प्रभु के चरणों में समर्पित किए जाते हैं और जो फूल मुरझे हुए होते वो कचरे के डब्बे में जाते. म्हणजे जी फुलं फुललेली असतात ती भगवान परमात्म्याच्या पदी म्हणजे चरणी वाहिल्या जातात आणि जी फुलं कुमजलेली असतात ती कचऱ्याच्या डब्यात टाकली जातात. आपल्याला काळरूपी कचऱ्याच्या डब्यात जायचे का भगवान परमात्म्याच्या पदाचा म्हणजे चरणाचा अधिकारी व्हायचे, ज्याचं त्यानं ठरवा. कीर्तनाची दुसरी अवस्था आहे परिवर्तन. कीर्तनामध्ये आल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर माणसांमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. जर परिवर्तन झालं नसेल तर माऊली म्हणतात आत्मचिंतन करण्याची काय गरज आहे. माऊली म्हणतात, माझे शब्द नुसते कातड्याच्या कानानं ऐकू नका, तर ते मनाच्या कानानं ऐका, बुद्धीच्या डोळ्याने पहा. ते नुसते ऐकून जमणार नाही तर त्याचा अनुभव घ्या. माऊली म्हणतात, तुम्ही जर त्रिवेणी संगमाला जर गेले आणि तुमचं मन जर जागेवर नसेल, चित्त जागेवर नसेल, तर केलेला परमार्थ काय आहे?